महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येऊन संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा ग्रामीण मातीतला सर्वोत्तम कलाकार म्हणजे दादा कोंडके। मंडळी, महाराष्ट्राच्या गावगाड्यात खेडोपाड्यात दादा कोंडके माहित नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। 1998च्या आधी आपल्या भन्नाट विनोदी शैलीनं मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणाऱ्या दादा कोंडके यांचं मूळ गाव आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। अगदी म्हशीच्या पाठीवरती खडून लिहायची चित्रपटाचं नाव। तुम्ही होता त्यावेळी माहेरची साडीचं शूटिंग चालू माहेरच्या साडीला आमच्या शेतातच जाळली, असा शेतात उभा राहिलो मी बाजूला। अजून कधी पिक्चर बघितला निळे शेरते अंगावर आणि शेतात असा बाजूला एकटाच उभा राहिलो। विक्रम गोखल्याने सरपंच कापूरहोळवरून भोरच्या दिशेनं जाताना वाटेत इंगवली फाटा लागतो। तेथून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावरती दादा कोंडके यांचे मूळ गाव असलेले इंगवली गाव आहे। दादांच्या इंगवली गावात प्रवेश करताना मागे हा बोर्ड दिसला, कोंडके फार्म म्हणून, आणि या बाजूला रस्ता आहे। इथून दादांचं जे फार्म हाऊस होतं किंवा त्यांचा जो स्टुडिओ होता त्या ठिकाणी जाता येतं। तर तो स्टुडिओ कसा आहे, फार्म हाऊस कसं आहे, ज्या ठिकाणी असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांची शूटिंग झाली, तर ती जागा आता आपण पाहायला जाऊयात। इंगवली गावात प्रवेश करण्यापूर्वी आपण दादा कोंडके यांच्या कोंडके फार्मला भेट देण्यासाठी आलो। याच ठिकाणी दादांच्या असंख्य चित्रपटांची शूटिंग झाली होती। फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतील देखील अनेक सुपरहिट सिनेमांची शूटिंग याच जागेवर झाली आहे। दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके निर्मित माहेरची साडी या सिनेमात अलका कुबल यांचं जे सासर दाखवलेलं आहे हेच ते घर। माहेरची साडी हा सिनेमा पाहताना त्या काळी आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी यायचं, आणि त्या सिनेमामध्ये अलका कुबल यांचं जे सासर दाखवलं होतं हेच ते घर आहे। आता या घराचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे, पण अजून सुद्धा ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय त्या प्रत्येकाला हे घर आठवत असेल। हिंदी चित्रपट पोस्टर बॉयज मधील काही सीनचं शूटिंग याच घरामध्ये करण्यात आलं आहे। तसेच मराठी चित्रपट लेक असावी तर अशी या मराठी सिनेमात देखील हे घर दाखवलं आहे। ज्यांनी दादा कोंडके यांना अगदी जवळून पाहिलंय अशी गावातील जुनी जाणती मंडळी दादांविषयीच्या असंख्य आठवणी आजही सांगतात। दादा कोंडकेंना तुम्ही जवळून पाहिलं असेल। अगोदरचा एक 15 वर्षाचा होता। बर, आम्ही एकाच जागेवर राहिला होतो मुंबईला। म्हणजे मुंबईला पण दादाजीकडे राहिला होते त्याच परिसरात? त्या जे येत होतो त्याच गावात होतो, म्हणजे सर्व गावाले आम्ही एकत्र होतो। आणि काय दादांच्या काय आठवणी सांगचाल एखादा असा आता किस्सा? काय इच्छा माझी पुरी करा, हे नाटक बसवलं, त्याच्यात पैसा भरपूर मिळवला आणि शिवाय कुठलाच पिक्चर पडून दिला नाही। कुणी आपल्या शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे ठाकरेने साथ दिली। पांडू हवालदारला बंधन होतं, पण तोडून सगळं कारभार केला। आणि गावात पण लय पिक्चरची शूटिंग झाली ना? हा, भयंकर शूटिंग झाली। तेव्हा आम्ही मुंबईला होतो लई दिवस। मी इथं 77ला गावाला राहिले, 20 वर्ष मुंबई केली। इथे 40-45 वर्ष 50 वर्ष होत आली। पण ज्या वेळेला दादांच्या पिक्चरचं हिथं शूटिंग वगैरे चालू असेल, हा, माहेरची साडी या विजय कोंडकेने काढली, तेव्हापासून दादाला मागं टाकलं। तुम्ही होता त्यावेळी माहेरची साडीचं शूटिंग चालू माहेरच्या होतं? साडीला आमच्या शेतातच जाळली, असा शेतात उभा राहिलो मी बाजूला। अजून कधी पिक्चर बघितला निळे शेरते अंगावर आणि शेतात असा बाजूला एकटाच उभा राहिलो। विक्रम गोखल्याने सरपंच तोडून मुलीसाठी तिरढी रचली, सर्व काय सगळं त्याच्या। म्हणजे तुमच्या शेतामध्येच अलका कुबल यांना जाळण्याचा जो सीन होता? त्याचं ते कोणत्याचं शेत आमच्यावरच आहे, 32 एकर त्याचं आहे, खाली आमचं 15 एकर आहे, 6 जणांचं। अशी कहाणी आहे।
आणि दादा कसे होते स्वभावाने वगैरे कसे होते? स्वभावाने काय त्यांचा एकच छंद, संध्याकाळचे नाटक बसवणे, काय करणे, लावण्या गाणे, सगळे काही. पिक्चर नव्हता, काय नव्हता. आपणा बाजार म्हणून दुकान होतं, त्याच्यात मॅनेजर म्हणून होते काम करीत होते. आणि संध्याकाळचं 9 वाजले की जेवढी कामाला आहेत ना तेवढ्याला घेऊन वाटेल ते नाटक बसवायचं, वाटेल त्या गोष्टी करायच्या. 11 वाजता अशी काळजी होती त्यांची. आणि आम्ही मिलमध्ये होतो. त्यांची सगळे वडील चुलते हे सगळी मंडळी मोठ्या मोठ्या होते तिथं. त्यांच्या 48 जवळजवळ 15 खोल्या होत्या त्या काळात. आणि 1998 साली दादांचं निधन झालं. 1998. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार गावात झाले की नाही, मुंबईला? मरलं कसं हे पण सांगता येणार नाही. अजितदादासारखं काय झालं त्याचा पत्ता लागला नाही. म्हणजे नक्की त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं नाही. त्याच्यात कारणाला काय झालं, त्याच्यात 2 पार्ट्या झाल्या. निसर्गाच्या सानिध्यात नीरा नदीच्या काठावर वसलेलं इंगवली हे गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचलंय ते दादा कोंडकेंमुळेच. दादा फक्त अभिनेते नव्हते, तर अभिनयासोबतच लेखक, निर्माते, दिग्दर्शक, शाहीर असे अष्टपैलू गुण त्यांच्यामध्ये होते. विच्छा माझी पुरी करा या नाटकामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या दादांनी तांबडी माती, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, पांडू हवलदार, रामराम गंगाराम, बोट लावील तिथं गुदगुल्या अशा असंख्य चित्रपटांची निर्मिती केली. शाहीर दादा कोंडके यांच्या इंगवली या गावात सध्या आपण आहोत. या ठिकाणी आपल्याला काही मंदिरं पाहायला मिळतात. ही मंदिरं जरी सध्या नव्यानं बांधलेली असली तरी याच ठिकाणी पूर्वी जुनी मंदिरं होती आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून आता नव्यानं सुंदर अशी मंदिरं बांधलेली आहेत. या गावामध्ये पाहायला मिळणारी एक सगळ्यात महत्त्वाची वास्तू म्हणजे ज्या घरामध्ये दादा कोंडके यांचं बालपण गेलेलं होतं ना, ते त्यांचं बालपणीचं घर आजसुद्धा आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतं. ते आपल्याला बरोबर इथे काळ भैरवनाथांचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूलाच दादांचं जुनं घर आहे. इंगवली गावातील हे मारुतीचं मंदिर. लेक असावी तर अशी या सिनेमात देखील हे मंदिर दाखवलं आहे. दादांनी चित्रपट तयार करत असताना अगदी सुरुवातीपासून दादा तसे शिकलेले होते. त्यांचे वडील मुंबईला मिल कामगार होते आणि मिलमध्ये सुद्धा असताना दादांनी शिक्षणानंतर मग मुंबईला काय काळ नोकरी केली. पडत्या वेळात दादा अगदी काम संपलं की भजनी मंडळी आपली घेऊन तिथं पण दादा बसायचे. दादांचं बालपण ह्या जुन्याच घरी गेलं. आणि दादांना एक प्रसंग असा होता की त्यांना एकदा काम करता करता साप चावला. मग साप चावल्यानंतर ह्याच भरनाथाच्या मंदिरामध्ये दादांना आणलं होतं. मग ते दादांचं ते साप चावल्यानंतर ते विष उतरलं मंदिरात आल्यानंतर. मग ह्या पूर्वीचे ह्या मंदिराला मुखवटे हे ढम पाटील यांनी दिले होते. मग दादांना साप चावल्यानंतर मग दादांनी काय भेट द्यायची, मग दादांनी त्यांच्या खर्चाने मग परत चांदीचे मुखवटे मंदिराला दान केले. दादांनी त्याच्यानंतर मग शाळेची अवस्था पाहिली. मग शाळेलाही मोठ्या प्रमाणाची देणगी दिली. शाळेलाही बघा पाटी तिथं लावलेली शाहीर दादा कोंडके यांच्या शुभ हस्ते उद्घाटन केलेले. गावाचं ग्रामदैवत असलेलं हे श्री काळभैरवनाथांचं मंदिर. याच मंदिराच्या मागील बाजूस दादा कोंडके यांचं घर आहे. इंगवली गावातील ज्या घरामध्ये शाहीर दादा कोंडके यांचं बालपण गेलं ना, त्याच घराच्या समोर सध्या आपण आहोत. हे पडझड झालेलं जे घर आपल्याला पाहायला मिळत आहे हेच आहे शाहीर दादा कोंडके यांचं राहतं घर, जे मागची बरीच वर्ष बंद आहे. त्यामुळे बघू शकता आता पूर्ण ढासळलेल्या अवस्थेमध्ये. पण याच ठिकाणी शाहीर दादा कोंडके यांचं जे जडणघडण आहे लहानपणीची
याच घरामध्ये याच कुटुंबामध्ये झालेली असावी. त्यांच्या वडिलांचं घर, त्यांच्या काळात मग त्यांनी वरती वाडा बांधलेला आहे. अगदी तो 40 एकरमध्ये मोठा स्टुडिओ आहे आणि 65 एकर शूटिंगसाठी एक एक्स्ट्रा जागा आहे. असे म्हणजे 100 हे जे जुनं घर आहे ते वडिलांचं- त्यांच्या वडिलांनी बांधलं. वडिलांचं. म्हणजे वडिलांच्या त्यांचं काळात. बालपण जन्म इथंच झाला असेल. बालपण जन्म इथं झाला आहे, पण कारकीर्द सगळी मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणी झाली. शूटिंग सगळं गावीच झालं, साध्या पद्धतीचं शूटिंग झालं. आणि ते शूटिंग करत असताना दादांना आवड होती ना, आवड असली की वेळ मिळतो. मग ते करता करता दादांना मग ती जमीनवरची ती 40 एकर घरचीच जमीन होती. 65 एकर मग त्यांनी खरेदी घेतली. त्यानंतर त्यांचा सगळा कारभार दादांचा विजयदादाच बघत होते, म्हणजे पैशाच्या त्यांचे आधी. पुतणे. हां. आणि मग दादा मात्र सगळं डायरेक्टर, संगीतकार ते सगळं स्वतःच दादा करायचे. आणि साधे राणे उच्च विचार अशा स्वरूपाचे दादा. तुम्ही पाहिलं होतं दादा? हो, अगदी. दादा यात्रेला यायचे नेहमी. दादाचा सहभाग गावकऱ्यांना असायचा. हे सगळ्या कामामध्ये दादा सहभाग व्हायचे. म्हणजे चित्रपट सृष्टीत कितीही मोठे झाले तरी गावाची त्यांची नाळ कधीच तुटली नाही. आणि अगदी विनोदी स्वभाव. ते आपण बघतोच, हां. कारण म्हणजे मराठी लोकं म्हणायचे, चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एवढा मोठा विनोदी अभिनेता झालाच नाही. क्षणात हसवणारा, क्षणात रडवणारा. अगदी माहेरची साडी चित्रपट ज्यांनी ज्यांनी बघितला किंवा वाजूका बघितला तर त्याच्यातली जी थीम आहे, तांबडी माती किंवा गनिमी कावा, ह्या चित्रपटातून कळते की दादा काय आहे. एखाद्याचा मूड खरंच खराब असेल आणि काहीच करमत नसेल किंवा प्रेरणा द्यायची असेल, ते जीवन कसं असावं. तुम्ही दादांना दादा- पाहिलं होतं त्यावेळेस हो. साधारणतः तुमचं वय किती असेल? आम्ही लहान होतो, साधारणतः आम्ही 7व्या 8वीला होतो. बरं. 11-15 वर्षाचा दरम्यानचा काळ त्यांचा. पण आम्ही चित्रपट त्यांचे सगळे पाहिले, गावातच शूटिंग व्हायचं. म्हणजे आत्ताचं आपण जसं अमिताभ बच्चन विषयी आपण बोलतो की त्यांना ते शक्य नाही झालं, ते दादांनी शक्य केलं. हो ना. अगदी म्हशीच्या पाठीवरती खडून लिहायचे चित्रपटाचं नाव. इतकं सोपं त्यांचं हे होतं प्रेझेंटेशन. म्हणजे प्रसिद्धी करण्याची ती वेगळी टेक्निक होती दादांची. भिंतीवरती नाव हे करायचे आणि त्याच्यावरती फक्त कॅमेरा फोकस करायचा. पण हे मला ऐकून फार भारी आता वाटलं की म्हशीच्या भाऊ- पाठीवरती बाहुबली चित्रपटाला कितीतरी करोड रुपयाचा खर्च आला. हो हो बरोबर हो ना? हो. पण दादांच्या चित्रपटाला आपण म्हणतो ना की 0 टॉलरन्स मध्ये तो खर्च गणला गेला पाहिजे. अगदी साध्या आणि वेगळ्या पद्धतीने जाहिरात करायची. आता दादा कोंडकेंचा स्वभाव होता पिक्चर मध्ये लय विनोदी होता, असा रिअल लाईफ मध्ये कसा होता? लय विनोदी होता. विनोदीच ना. हमेशा विनोदी. म्हणजे असं सहज बोलताना सुद्धा विनोद, विनोद हसे करून बोलणार, मजाक हां. करून. विनोद करून. आणि शिकारीचा लय नाद होता. शिकारीचा. लय जबरदस्त नियम होता. बर. कधी एखाद्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी दादांना जवळून पाहिलं असा लय एखादा जवळून किस्सा? पाहिलं. हा आहे की. कुठल्या पिक्चरच्या वेळी काय? तो हिंदी पिक्चर होता. बर. 82 सालचा. म्हणजे हिंदी आणि मराठी सगळ्याच पिक्चरची शूटिंग इथं झाले होते का? रानात चालते तिकडे वरती. म्हणजे ते फार्म हाऊस आहे तिथं? नाही, अजून तिकडे वरती तिथून तुम्ही आला ना खाली हां, गावात हां, तिथं हां. नेकलेस पॉईंटच्या अलीकडे त्यांच्याच रानात. माहेरची साडी पिक्चर पण लय गाजलं. हा, ते इथं झाले शूटिंग. म्हणजे 50% झाले इथं. ते घर दाखवले तिथं. ते वरचं घर. परत बोरला झालं. ते बोर इंडस्ट्री होती ना, ती इंडस्ट्री जाळायला नाही का हो, दाखवली हो, बारीक साईडमध्ये. हो. ती इंडस्ट्री होती ती कपड्याची सोलापूरची. यशवंत मिल होती ती दाखवली. दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांचे सलग 9 चित्रपट बॉक्स ऑफिसवर 25 आठवड्यांपेक्षा जास्त चालले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा विक्रम आजही दादांच्याच नावावर आहे. या गावामधली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे गावात असलेलं हे गायमुख. या गायमुखामधून जिवंत पाण्याचा झरा असल्याचं पाहायला मिळतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की उन्हाळा चालू आहे, बऱ्याच ठिकाणी या दिवसांमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नसतं, पण या गायमुखामधून मात्र 12ही महिने पाणी वाहत असतं. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं एक दगडाचं कुंड आहे आणि या गायमुखामधून किती प्रेशरनं पाणी वाहत आहे. अगदी मोटर लावल्यासारखं या पाण्याला प्रेशर आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील गावरान विनोदाचा बेताज बादशाह असलेल्या दादा कोंडके यांच्या गावाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि दादा कोंडके यांचे कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत ते देखील सांगायला अजिबात विसरू नका.